तुमच्या खिशावर पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा भर पडू शकतो। पेट्रोल डिझेल महाग होणार आहे अशा बातम्या सध्या सर्वत्र पसरत आहेत, पण यावर आता थेट सरकारनेच उत्तर दिलं आहे। काय म्हणाले सरकार सांगते, पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। इंधन दरवाढीबाबत सरकारकडून सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत। परिणामी भारतातही निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल महाग होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं। मात्र केंद्र सरकारने आता यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून अशा सर्व बातम्यांचं अधिकृतपणे खंडन केलं आहे। पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलंय की इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारसमोर नाही आणि अशा अफवा केवळ लोकांमध्ये घबराट पसरवण्यासाठी वापरल्या जात आहेत। विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात चढउतार होऊनही भारताने पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवलेले आहेत। सध्या मुंबईत पेट्रोल 103 रुपये तर डिझेल 90 रुपयांच्या आसपास मिळत असून नागरिकांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारने केलं आहे। त्यामुळे तुर्तास तरी तुमच्या बजेटला कोणतीही कात्री लागणार नाही हे आता स्पष्ट झालंय। तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।